अरे आला 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 शिवसेनेचा वाघ आला, वाघ आला, वाघ आला. बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेतृत्व कणखर, समाजसेवेसाठी कार्य करती जीवनभर. बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेतृत्व कणखर, समाजसेवेसाठी कार्य करती जीवनभर. माणूस दिलदार सेनेचा सरदार एकमेव आमदार, असं माणूस दिलदार सेनेचा सरदार एकमेव आमदार. उदय सामंत नाव कोकणचे गाजतंय हो जगभर. 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 राजकीय आखाड्यात दमदार नेतृत्व असावं, कोकणच्या विकासाचं नवं विजन असावं, जनतेच्या हृदयात कायमचं स्थान असावं. त्यांचंच नाव नामदार उदयजी सामंत असावं. कोकणच्या लाल मातीत घडलेलं आणि जनतेच्या प्रश्नांशी एकरूप झालेलं हे कोकणचं दमदार आणि कर्तबगार नेतृत्व. राज्याचे आदरणीय उद्योग आणि मराठी राजभाषा मंत्री नामदार उदयजी सामंत मंत्री म्हणून अत्यंत प्रगल्भ कारकीर्द असली तरी वागण्यात अत्यंत साधेपणा, जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना प्राधान्य देणारं आणि त्यांच्यासाठी पुरेसा वेळही देणारं हे नेतृत्व. कोकणात एक नवं उदयपर्व आणण्यासाठी सज्ज झालेलं आणि जनतेचा प्रचंड पाठिंबा असलेलं नेतृत्व. कोकणचा विकास हा पर्यटनाचा तर झालाच पाहिजे, परंतु उद्योग क्षेत्रामध्ये देखील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जवळजवळ मागच्या 2.5 वर्षात 3,000 कोटी रुपयाचा कोका कोलाचा प्रकल्प आणण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि मागच्या 6 महिन्यात 30,000 कोटीचे प्रकल्प माझ्या रत्नागिरीच्या मतदारसंघामध्ये आले. त्याच्यातनं 30 ते 35,000 युवक आणि युवतींना रोजगार मिळणार आहे. लक्षात घ्या, कुटुंबामधली दुसरी व्यक्ती ही आमदार होणं ही देखील फार आनंददायी गोष्ट असते. ज्यांनी कायमस्वरूपी मला सहकार्य केलं, साथ दिली, अशा भावाला ज्यावेळी राजकारणामध्ये यायचं असतं आणि त्याला आमदार व्हायचं असतं आणि ते झाले, त्याबद्दल मनापासून त्यांच्याबद्दल आदरपण आहे, त्यांचं अभिनंदन देखील आहे. आणि त्यांनी राजन साळवींसारख्या सामंत कुटुंबाला आव्हान देणाऱ्या एका उमेदवाराला पराभूत केलं आणि त्यांचं आव्हान असं होतं की सामंतांचा मी अस्त करणार आहे. तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा अस्त किरण भैयांनी केला, त्याबद्दल मला मनापासूनचं समाधान आहे. आणि राण्यांचे दोन्ही बंधू असतील किंवा आम्ही 2 बंधू असतो, हे कोकणच्या विकासासाठीच आम्ही काम करणार आहोत. त्याच्यामध्ये दीपक भाई असतील, इकडे आमचे शेखर निकम असतील, नितेश राणे असतील, रवींद्र चव्हाण असतील, सुनील तटकरे असतील, या सगळ्यांना सोबत घेऊन कोकणच्या विकासाचा रोडमॅप करून आम्ही काम करू. रत्नागिरीच्या MIDCमध्ये उद्योग येण्यासाठी जी पावलं आम्ही टाकली तीच कुडाळच्या MIDCमध्ये आम्ही टाकू. सिंधुदुर्ग हा माझा स्वतःचा जिल्हा आहे, कर्मभूमी माझी रत्नागिरी आहे. रत्नागिरीच्या मतदारसंघातल्या लोकांनी माझ्यावर प्रेम केलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातला मी असल्यामुळं
त्या ठिकाणी तातडीनं पुढच्या 8 ते 15 दिवसामध्ये मी बैठक घेईन आणि जे सिंधुदुर्गवासियांना कुडाळच्या MIDCमधनं अभिप्रेत आहे ते करून देण्याचा प्रयत्न करेन. दीपकबाईंच्या मताशी मी सहमत आहे, कारण शेवटी तिथल्या स्थानिक लोकांना काय पाहिजे हे आपल्याला महत्त्वाचं आहे. आणि माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांचं धोरण देखील हेच होतं की कुठच्याही परिस्थितीमध्ये तिथल्या लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय पुढं आम्ही जाणार नाही, आणि तीच आमची भूमिका आहे. तर शिंदेसाहेबांचे आभार मानलेलेच आहे, परंतु तळ कोकणामध्ये रायगड सकट ज्या 15 जागा होत्या त्याच्यातल्या आम्ही 14 जागा जिंकण्यामध्ये यशस्वी झालो. 1 जागा थोड्या फरकानं आम्ही पराभूत झालो. परंतु एकनाथ शिंदे असतील, देवेंद्रजी असतील, यांची स्ट्रॅटेजी, अजितदादांचं पाठबळ हे या सगळ्याला कारणीभूत ठरलेलं आहे. आणि पुन्हा एकदा सिद्ध झालं की हा कोकण फक्त आणि फक्त वंदनीय बाळासाहेबांच्या धनुष्यबाणाचा आहे. मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या विकासाचं जे विजन डोळ्यासमोर ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग घेऊन त्यांचं विजन पूर्ण करणं, एकनाथ शिंदेसाहेबांचं विजन पूर्ण करणं हाच माझ्या दिवशीचा संकल्प आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये महायुतीचा भगवा फडकलेला आपल्याला दिसेल, एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करणं हेच आमचं ब्रीद आहे आणि त्याच भावनेतनं महायुतीचं सरकार काम करतं आहे. पहिला मतदारसंघ, जिल्हा, कोकण आणि पूर्ण महाराष्ट्र, या पूर्ण महाराष्ट्रामध्ये विकास करण्याची ताकद या निमित्तानं मिळो एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. राज्याच्या राजकारणात कोकणचा दबदबा नेहमीच राहिला आहे. गेल्या काही वर्षात राजकारणाची समीकरणं बदलत गेली, मात्र कोकणचा हा नेता नेहमी एक नव्हे तर 10 पावलं पुढे टाकत गेला. याचं मुख्य कारण म्हणजे कोकण ज्यांना देवासमान मानतो अशा हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा त्यांनी कोकणात आजही जिवंत ठेवलेला विचार. आदरणीय बाळासाहेबांचा धनुष्यबाण कोकणातून कधीच हटणार नाही आणि हटू देणार नाही अशी ठाम भूमिका घेऊन लढणारा हा सच्चा योद्धा. म्हणूनच आज राज्याच्या राजकारणातही आपलं स्थान अबाधित ठेवून आहे. उद्योगमंत्री म्हणून त्यांनी केलेलं कार्य आणि यापुढे होणारी वाटचाल ही निश्चितच कोकणच नव्हे तर महाराष्ट्राला नवी दिशा देणारीच आहे. यावर आता जनतेनंही शिक्कामोर्तब केलंय. कोकणचं चित्र बदलण्यासाठी उदय सामंत यांच्या रूपानं एक सच्चा योद्धा आता रणांगणात उतरलाय. त्यांच्याच नेतृत्वाखाली आज कोकणवासियांची सारी स्वप्ने पूर्ण होणार आहेत आणि म्हणूनच त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या पुढील वाटचालीला समस्त कोकणवासियांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा. विकासासाठी जो कधीच घेत नाही उसंत, संकटांची जो कधीच करत नाही खंत, कोकणात जो 12 महिने फुलवणार विकासाचा वसंत, तोच आमचा नेता फक्त उदयजी सामंत, फक्त उदयजी सामंत. अरे आला 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 शिवसेनेचा वाघ आला, वाघ आला, वाघ आला. बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेतृत्व कणखर, समाजसेवेसाठी कार्य करती जीवनभर. बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेतृत्व कणखर, समाजसेवेसाठी कार्य करती जीवनभर. माणूस दिलदार सेनेचा सरदार एकमेव आमदार, असं माणूस दिलदार सेनेचा सरदार एकमेव आमदार. उदय सामंत नाव कोकणचे गाजते हो जगभर, उदय सामंत नाव कोकणचे गाजते हो जगभर. उदय सामंत